द्राक्ष पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणाऱ्या 1537 शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,56,00,000 रुपये जमा. तफावत दूर केल्याने तासगाव व यावळी सर्कलच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. माननीय खासदार श्री संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. तासगाव दिनांक 24/7/2026 तासगाव तालुक्यातील तासगाव व यावळी सर्कलच्या 1537 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आंबिया द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम रुपये 12,56,00,000 इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली आहे, अशी माहिती माननीय खासदार संजय काका पाटील यांनी दिली. तसेच तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 824 शेतकऱ्यांची सुमारे रक्कम रुपये 14,64,00,000 इतकी नुकसान भरपाई रक्कम ही जमा होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावेळी संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यात ऑक्टोबर 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीतील झालेल्या अवकाळी पावसाच्या नोंद घेण्यात आलेल्या हवामान केंद्रातील पर्जन्यमापनाच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाल्याचे आढळून आलेले होते. त्यामुळे आंबिया द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत तासगाव यावळी आणि विसापूर सर्कलच्या नुकसान भरपाईत मोठा फरक पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. या 3 सर्कलच्या पावसाच्या नोंदीमध्ये मोठी तफावत निदर्शनास आली होती. त्यानुसार नोंदवण्यात आलेल्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना सुमारे रुपये 15 कोटीपर्यंत रकमेची तफावत येत होती. या तांत्रिक त्रुटीमुळे शेतील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर चूक माजी खासदार माननीय संजय काका पाटील यांनी तातडीने लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणे, राज्याचे कृषी आयुक्त आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशनास आणून दिली. संजय काका पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पावसाच्या नोंदीतील तफावत वेळेत दुरुस्त करण्यात आली व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मार्ग मोकळा झाला आणि तो रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. यापूर्वीही माननीय खासदार संजय काका पाटील यांनी दिलेल्या पाठपुराव्यामुळे व शेतकरी आंदोलनाचे झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकांचे नुकसान झालेल्या तासगाव तालुक्यातील 12,829 शेतकऱ्यांना रुपये 19,68,00,000 आणि कवटेमंकाळातील 5,819 शेतकऱ्यांना रुपये 6,38,00,000 इतकी नुकसान भरपाई मिळाली होती. आता या पीक विम्याच्या स्वरूपात नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. आंबिया द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची ठळक वैशिष्ट्ये. तासगाव व यावळी सर्कलमधील एकूण लाभार्थी ॲक्टिव्ह शेतकरी 1537 शेतकरी, एकूण बाधित क्षेत्र 334 हेक्टर, हेक्टरी मिळालेली नुकसान भरपाई 3,80,000 रुपये प्रति हेक्टर, एकूण जमा झालेली रक्कम 12,56,00,000 रुपये. विसापूर सर्कलमधील रक्कम जमा झाली नाही, ती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच माननीय खासदार संजय काका पाटील, राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणे, राज्याचे कृषी आयुक्त यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीही तासगाव कवटेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचे 60 कोटी रुपये मिळवून देण्यात आले यश मिळाले आहे. द्राक्ष पीक नुकसान 2025-26 मध्ये बाधित 18,648 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 26 कोटी रुपये मिळवून देण्यात यश आले. निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत यापूर्वी आवाज उठवला होता आणि यापुढेही ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय होत आहे असे दिसेल त्यावेळी त्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांचा आवाज बनवून त्यांचे प्रश्न जोडण्यासाठी आग्रही भूमिका असेल, असे माननीय खासदार श्री संजय काका पाटील यांनी बोलताना सांगितले. पीक विमा या नुकसान भरपाईपासून वंचित राहणाऱ्या 1537 शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,56,00,000 रुपये जमा झाले. तफावत दूर केल्याने व शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते उघड केल्याने या ठिकाणी या प्रयत्नाला आपल्या यश आलं. मागच्या काळामध्ये मी हा मुद्दा प्रेसमध्ये सुद्धा मांडला आणि तुम्हीही त्याला चांगली प्रसिद्धी दिली की या जवळच्या पर्जन्यमाप केंद्रातून त्या दिवशीचा त्यांनी बंद रिपोर्ट दाखवला, ते बंद होतं असं दाखवलं. यावेळीचंही त्यांनी कमी केलं. यावेळी तासगाव या बाबतीमध्ये काल परवा दिवशी 2 दिवसामध्ये पैसे जमा झाले. विसापूर सर्कलच्या बाबतीमध्ये सगळ्या तफावती त्याच्यामधल्या शेतकऱ्यांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या सगळ्या आयडिया ह्या ओपन केल्या आणि मग दत्ता मामा भरणे यांच्याकडे आम्ही गेलो. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. मुख्यमंत्र्यांनी तसे खाली आदेश दिले आणि कलेक्टरांच्याकडून मागच्या आठवड्यामध्ये सूरज मांढरे कृषी आयुक्त यांच्याकडे ते सगळं गेलेलं आहे. विसापूर सर्कल मधली सुद्धा मोठी भरपाई शेतकऱ्यांची तीही मिळणार आहे आणि हा शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं या बाबतीमध्ये सगळ्या प्रकारे आम्ही माहिती घेऊन या सगळ्या गोष्टी उघड्या केल्या, दबाव ठेवला आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला निश्चितपणाने यश आलं.